मदत करतो आईची. अहो मला जरा सुद्धा बाहेर जायला देत नाही. मी जरा कोठे बाहेर गेलो की तिच्या नजरेआड झालो की ओढून ओढून आकाश पाताल हे करते. आता थोडा वेळ दडूनच बसतो. कृष्णा, हे कृष्णा. अहो जरा कुठे नजरेआड झाले की ताबडतोब नाहीसा होतो. कृष्णा, हे कृष्णा. अरे लबाडा, तिथे येऊन बसला होय. थांब, तुला चांगला धडा शिकवते. आई कान सोड नका माझा. मी शपथ घेऊन सांगतो आता कुठे बाहेर जाणार नाही. खरंच कुठे बाहेर जाणार नाही? अगदी खरंच. किती शहाणा आहे बाळ माझं. तुझ्यासारखी आई मिळायला भाग्यच लागतं बघ. माझी आई किती किती चांगली आहे म्हणून सांगू. बस बस, पुढे जाईल तुझी स्तुती. अरे तू जरी माझ्याशी प्रेमळपणे वागलास ना तरी माझा तुझ्यावरती मुळीच विश्वास नाही बघ. अगं आई, एवढा का कमी वाईट आहे तुझा माझ्यावरचा विश्वास उडायला? हो, तुला मी चांगलीच ओळखते. चल आता मुकाट्याने सांगते तसंच वाग. अगं तू माझी आई आहे तेव्हा तुझ्या सांगशील ना अगदी तसाच वागेल. मग तर झालं ना. मग आता सांगते ते नीट आहे. शांतपणे माझ्या मांडीवरती झोप. माझ्या मांडीवरती झोप.
आपण आपल्या कामाला झाला काही हरकत नाही. कैलासवासी सौ शुभांगी प्रभाकर गुरव हिचे स्मरणार्थ सौ मेघा प्रभाकर गुरव हीच कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नवदेवी नमन नाट्यमंडळ मौजे पेढी मित्रू आपल्याबरोबर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच कैलासवासी गोविंद धाकू गुरव कैलासवासी गोविंद धाकू गुरव यांच्या स्मरणार्थ सचिन प्रभाकर गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याच पद्धतीने कैलासवासी पार्वती गोविंद गुरव शांत झोपलाय. अरे मला आपण इथे आलो कशाला? हा तर आरामात झोपला. कृष्णा हे कृष्णा हे अगं हळू बोल. जर यशोदा बाहेर आली ना तर आपली धडकत नाही बोल. हो खरंच आहे बुवा. जर असं तर माझी बाहेर आला ना तर माझी पण काही झटक्यात नाही बुवा. अरे तू आधीच वाकडा मग पूर्णपणे वाकडा होऊन जाशील. अरे केंद्या अरे आकड्या आणि म्हणून म्हणतो आपण कृष्णाला सावकाराची करूया. चला चला कृष्णा ए कृष्णा. अरे पेंड्यात सुदाम वाकड्यात तुम्ही हो आम्ही. अरे तुला आमची काळजी आहे की नाही? आम्ही तुझ्याला आलो चोरी करायला जाण्यासाठी. तू मात्र की आरामात झोपलास. काय करणार बाबा, आई मला घराच्या बाहेर पाडायला देत नाही. आताच मला दमदाटी करून झोपून गेल्या. मग मी काय करू तुम्हीच सांगा. म्हणजे कृष्णा तू चोरी करायला येणार नाही. मग आम्ही सुद्धा तुला घेतल्याशिवाय जाणार नाही. बघ हे कसं शक्य आहे रे? जर आईला समजलं ना तर माझ्यासोबत तुम्हा सर्वांना पोटभर माराचं दैवत खावं लागेल. कृष्णा मग आपण असं केलं तर कसं म्हणतोस? अरे तुझ्या जागी त्या वाकड्याला नको तर ते बरोबर आहे. नाही नाही हे जमायचं नाही. जर असं तर माझ्या बाहेर आला ना हा? तर माझं कंबरला मोडून ठेवती. अरे. तेव्हा मी झोपणार नाही. अरे वाकड्या अरे बाळ तू शाळा आहेस की नाही? शाळा आहेस ना तू. मग तुला की नाही मी एवढा मोठा गोळा आणू मग तर झालं. अरे हट! तू मला लाडीव लावू नको. जर लोण्याचा वडा बाजूला जर असं नाही पाहिलं ना मारू मारू माझ्या शरीराचं लोण्याचा वडा बनवती. नाही नाही बुवा तुला झोपलाच पाहिजे. नाही 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 सरळ जाऊन त्या आंब्याच्या नाही, नाही. झाडाखाली तू वाट पाह. झोपणारच नाही. वाट करतो. नाही, नाही. नाही, नाही. नाही, नाही. जा, झोपणार नाही.
जरासा गडबड करत नाही. काय गडबड आहे रे? अरे मेल्यानो, तुम्ही उभय थांबा, तुम्हाला चांगला धडा शिकवते. माई मला मारू नका हो. अरे मेल्यानो, माझ्या कृष्णाला घेऊन जायला आलाय होय. थांबा, तुम्हाला चांगला धडा माई शिकवते. आम्ही खरं सांगतो, हा तुमचा कृष्ण आहे की नाही ते तुम्हीच पहा. असं म्हणताय होय. मेल्यानो, तुमची लबाडी मला माहित आहे. म्हणते ना त्याला. माई आम्ही खरं सांगतो, अगदी खरं सांगतो. हा झोपला आहे ना तो तुमचा कृष्ण झोपला आहे. पाहिजे तर आपली खात्री करून पाहो. असं म्हणताय हो. हा मग. चला, तुम्ही कुठवा म्हणते ना त्याला. रामा, अरे आता झाली ना पंचायत, आता काय करायचं? हातून मात्र आहे सुरुवात आहे. बघ, आता आपण काही करू शकत नाही. आता आपली सर्व काळजी त्या देवाला. झाली का पंचायत? मेल्यानो, कुठवा म्हणते ना. माई आम्हाला मारू नका, आम्ही उठवतो. कृष्णा, ए कृष्णा, तुमची लाज रात्र देवा. उठ बाबा उठ. वाकड्या तुम्ही मी फार वेळ झोपलो का रे? अगं बाई, खरंच कृष्ण मला आवडला. वागड्या की काय? माई आमची पाठ मात्र चांगलीच मऊ केली तुम्ही मारून मारून. कृष्णा चालवत सुद्धा नाही रे. या माईनं ना मारून मारून चांगली तत्ता घडवली बघ. आई, कसला त्यांना मारलंस ग? काय केलं त्यांनी तुझं? अरे काय केलं? कॅन्डी काय केलं? सांगतो हो म्हणजे. चला, सांगतो. माई आम्ही जातो पण आम्हाला मारू नका. कृष्णा येतो रे बाबा. झालं तो समाधान? ते बिचारे रडतच निघून गेले. हो, तुम्हा सर्वांना मी चांगलीच ओळखते. तू आता आज चल. तू पुन्हा या सवंगड्यांची संगत करू नकोस, नाहीतर एखाद्या वेळेस त्या गवळणींचा तुला मार खावा लागेल. अगं आई, गवळींची जर मी छेड काढलीच नाही तर त्या मला मारते कशा? तुझ्या जवळ येऊन नको त्या कागाला काढतात व फोटोसाठी येऊन सांगतात आणि तू शेवटी मलाच ओरडते. तुझ्या सर्व काही भानगडी माझ्या कानावरती आल्या आहेत. तेव्हा तू आता आज चल, मग मी तुला सांगते. बोला
माईकवर बोल. मला ही बाई बनावट वाटते. कसे लाल लाल येते. तुम्ही काही म्हणा, मला वाटतं ही चेटकीण असावी. चला खाऊ टाकेल. अरे बाबा थांब, पळतो कुठे? अरे आपणची चौकशी तरी करूया. अरे गारवाला घाबरतोस काय? हो बाई, कोण आपण? कुठे झालात? काय काम आहे? पटकन जा ना. सावकाश विचार. एकदा प्रश्न विचारलेस तर मी त्याचं उत्तर कसं देऊ सांग बरं. अहो बाई, आपण सावकाश सांगा. ओ बाई, आपण कोण ते तरी आम्हाला सांगा. एकदम बरोबर. अरे मी त्या कृष्णाची दूरच्या नात्यातली मावशी. माझं ना त्याच्याकडे आतापर्यंत येणं जाणं झालं नाही, कारण मी आतापर्यंत गोकुलातच आले नाही. तेव्हा तुम्ही मला कृष्णाचं घर दाखवाल का? अहो का नाही दाखवणार? आम्ही तर कृष्णाचे सांभाळून आहोत. मग तर बरं झालं. मला त्या कृष्णाच्या घरी नेऊन सोडा तुम्ही. चला तर तुम्हाला आम्ही कृष्णाचं घर दाखवतो. चला तर मग. कृष्णाची मावशी म्हणजे आमची पण मावशीच नाही का? हो तर. तेव्हा तुम्हाला असं आवडेल, आम्हाला भागत आहे. चला तर तुम्ही आमच्या मागून या. मी आमच्याकडे तुमच्या मागणी देते. अगं मावशी, अगं मावशी, अगं मावशी, तुझी हौस पुरली ना. अगं मावशी, अगं मावशी, अगं मावशी, अगं मावशी, तुझी हौस पुरली ना. तुला कृष्णाच्या घरी मी सोडली ना. तुला कृष्णाच्या घरी मी सोडली ना. तुला कृष्णाच्या घरी मी सोडीना. तुला कृष्णाच्या घरी मी सोडीना. अगं मावशी, अगं मावशी, अगं मावशी, तुझी
50 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नवलादेवी नमन नाट्य मंडळ आम्ही आपल्या बरे आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच विनायक डिके कोंडस्करवाडी यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच नवलादेवी टूर्स अभिजित विचारे 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी नवदेवी नमन नाट्य मंडळ मौजे बेनी बुद्रुक आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. गुरवाडी मित्र मंडळ बेनी बुद्रुक यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे लावण्या सुनील खानविलकर हिच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वरा दीपक गुरव हिच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वरा दीपक पाजवे हिच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी नवदेवी नमन नाट्य मंडळ मौजे बेनी बुद्रुक आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे शशिकांत महादेव खानविलकर यांच्याकडून 101 तर यापुढे माझ्या कृष्णाला मी कृष्णाला चांगली ओळखते. माझा कृष्ण फार फार चांगला आहे. यापुढे तुझ्या कृष्णाला काहीही बोलणार नाही. मग तर झालं. आता तुम्ही दोघेही येथे बोलत बसा. मी आज जाऊन स्वयंपाक करते. येते मी. का रे एवढा रागवला असतो आपल्यावर? किती प्रेम करते तुझ्यावर, तुला त्याचं काहीच नाही. राग येतो म्हणणं. मला तुला आईला मुलीत राग येत नाही. पण त्या खट्टाले गवल्याने येऊन तिला वाटते ते सांगतात आणि जास्तच भडकवतात. आणि ही भडकते आणि तो राग शेवटी माझ्यावरच काढते. मग मी अशा वेळी काय करू? तू सांग. काही करू नको. चल आपण कुंजवनात जाऊन थोडी जीवाची करमणूक करूया. चालेल ना तुला? माझी तर केव्हाची तयारी आहे. पण आईला पण समजावणार. ती सर्व जबाबदारी मी घेईन. मग तर झाला. मग तर काही हरकत नाही. चल तर. चल जाऊ रे कुंजवनात. चल जाऊ रे कुंजवनात. इथे खेळू रे
पण तुमचा कृष्ण कुठे दिसत नाही तो. हो मावशी, त्याला हात मारल्याशिवाय तो येईल का? ही मावशी ना वेळीच दिसते. काय म्हणालास? काही नाही हो, तो म्हणाला मावशी थोडी गाडी दिसते, अगदी सोयीसारखी. अरे पण त्या गोडीसारख्या आहे कुठे आहे? वेळच आहे. अरे थांबा रे, कशाला केली जाते मावशीची? मावशी, तुम्ही रागू नका. नाही रे, मी कशाला लागू? लहान मुलं आहेत ती, सिंगल तर करणारच ना. वा वा, ही मावशी किती शहाणी आहे. ही मावशी मला फार आवडते. बाजूला मी लग्न करणार आहे तिच्याशी. माझ्याशी लग्न करणार? तुझी पसंत आहे तुला? अगं, पसंत आहे म्हणून काय विचारते? तुझ्या जागी कारवी कोणाला नाही आवडणार? मेल्यानो, खूप ऐकून शकत होतं. दाखवली तुम्हाला माझा इंगा. दाखवू नकोस, दाखवू नकोस, दाखवू नकोस. जर तू दाखवलंस ना तर आपलं आता ते फार वाईट आहे. या दोघांना गप्पा राहायला सांग, नाहीतर मी काय करेन ते सांगता येणार नाही. शेवटचं आहे तुला. अरे थांबा नाहीये, कशाला केली जाते मावशीची? नाही तर यशोदाबाई रागवतील आपल्यावर. थांबा, मी माईला हाक मारतो. माई, अहो माई. आले आले. काय रे, कशाला हात मारली? अहो, ह्या पहा, कृष्णाची मावशी आणि तुमची बहीण तुम्हाला भेटायला आल्या आहे. माझी बहीण? अरे मला तर कोणीच बहीण नाही, मग ही माझी बहीण कशी काय? आता ते आम्हाला काय माहित? तुमचा मग तुम्हीच पहा, आम्हाला काही सांगता येणार नाही. सुदामा, हा? काय म्हणतोस काय? हे काय गोड प्रकार सुरू आहे इथे? मला वाटतं हा? बाई बनावट आहे. अरे हे बघ, तिच्यावर आपण लक्ष ठेवायला हवं. दुष्ट आहे ही बाई असं आपलं मला वाटतं. चला आपण जाऊया. हो तुम्ही या, तुमच्या घरचे तुमची वाट पाहत असतील. माई, येतो आम्ही. हो या तुम्ही. माई संभाला आमच्या कृष्णाला, नाहीतर आमच्या कांद्याला घरे पडतील. ए, तू कशाला घाबरतो? आमचा कृष्ण काही कमी नाही. चल माई, येतो हो, आम्ही. या तुम्ही. अक्का, तुम्हाला खरंच ओळखलं नाही. अगं, तुझं लग्न झालं तेव्हा मी फारच लहान होते. तेव्हा तुला माझा विसर पडला असावा. अगं खरंच तेही असू शकतं, पण तू रागू नकोस हा. बरं झालं माझ्या कृष्णाला सांभाळायला कोणीतरी हवं होतं. थांबा, कृष्णाची आणि तुझी ओळख करून देते. कृष्णा, हे कृष्णा. आलो आलो आई. आई, काका मला बोलावलं आणि ह्या कोण पाहुण्या? अरे मी तुझी मावशी, फार मायावळ आहे ती. असं? अरे वा, या मावशीला भाज्याची बरेच दिवसांना आठवण झाली वाटतं. नाही रे माझ्या राजा, खरंच मला ना मी सारखी आठवण यायची. पण काय करणार, तुला भेटायला यायचं म्हटलं तर तुमच्या गावची मला मुलीच माहिती नव्हती. मग आता कशी काय आली? अरे विचारीत आले आणि माझ्या नशिबाने तुझे सौंगडी मला वाटेत भेटले. त्यांनीच मला इथे आणून सोडलं. चला तर, तुम्ही फार दमला असाल, थोडी विश्रांती घेऊया. मला तर आई, तुम्ही दोघं जा, मी थोडा वेळ इथे सांगतो. बरं ठीक आहे, पण कुठे बाहेर जाऊ नकोस हा. चला. या मावशीने आईवर चांगलीच भरण पाडलेली दिसते, पण ही मात्र कोण आहे ही त्या बिचाऱ्याला काय माहित. कंसाने माझ्या नाशाकरता पाठवलेली उठणार राक्षसी नाही, पण माझ्या हातून मारणार आहे. कसला विचार चाललाय रे एवढा? काही नाही ग, पण तू एवढ्या घाईघाईने चाललीस कुठे? तुला जोडायला. अरे तुझ्या शिवाय मला विचारच कळत नाही बघ. म्हणूनच एवढ्या घाईघाईने मला भेटायला आलीच वाटतं. इतकी ओढ लागली होय तुला माझी? अरे तुझ्या प्रेमाने मी फार वेळ झाले बघ. तुझ्याशिवाय मला काही सुचत नाही बघ. वेडा लाविले रे मुकुंदा, तुला नाही रे कामा धंदा.
दर्शन गुरव संसारात सांगितली कामगिरी पार पाडलीच पाहिजे. या भावाच्यातून तो कृष्ण काही जिवंत सुचत नाही. ही पुस्तक कुठे घ्यायचंय हेच काही कळत नाही. आता तर गोकुळात पोहोचत आहे. पुढे पाहूया काय होतं ते.
असू नको असू नको कोणी तर येत आहे त्यानं तर मग तुझा पत्ता विचारावा. तिथे कोणतरी उभा आहे डोक्यापासून खालपर्यंत पांढरा दिसतोय. अरे त्याचे डोळे सुद्धा बघ गेले दिसताय. तुम्ही काही म्हणा मला वाटतं खूप मोठाचा अवतार असावा. अरे थांबा मी त्याची चौकशी करतो. अरे तुला तो आत्ता जाऊन टाकले. अरे थांब पैसा कुठे मी त्याला घाबरतो होय मी त्याला माझं पाणी दाखवतो. मी पण त्याची गंमतच करतो. करता लवकर हे त्याच्या फारपूर काय काय करतोस? काढीत पेटीत काढीवर लाव ना धोत्राला मला मज्जा येते, मज्जा. अरे थांबा मी करतो त्याला. हो पाहुणं कोण आपण तुमचा बाप. तू जरी आम्हाला किती घाबरला पाहिजे केला तरी तुला आम्ही मुली घाबरलोय. मुकाट्याने कोण आहे ते सांग नाही तर गणबार कोणी तुझं. चांगला बोलू नाही तुझा. अरे काय ते जास्त बरं किती दिसताय त्यांच्याजवळ चांगलंच बोललं पाहिजे नाही तर घोटाळा होईल. हे पेंड्या अरे आपल्याला घाबरला वाटतं काहीतरी मला चांगलं बोलतोय. हो घाबरलो म्हणा. अरे मी तुमची मस्करी केली आणि तुम्ही माझ्यावर एकदमच करून झाला तरी माफी मागतो मी तुमची. हो माफी कशाला मागताय तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात. तेव्हा आम्हीच माफी मागतो. बरं ते जाऊ दे आता मला एक सांगा, आपली नावं काय? अहो आम्ही तुझ्याची जाऊनबारी. मी सुदाम मी पेंड्या आणि मी वाकड्या. अरे वा नावं तर फारच छान आहेत पण हा कृष्ण पण गोवा. अहो कृष्ण कोण हे पेंड्या अरे याला कृष्ण पण माहित नाही. अहो कृष्ण म्हणजे आमचा देव. आमच्या देवाला देव ओळखतं आणि कृष्ण ओळखत नाही. तुम्हाला आहे माणूसकी? तुझा कृष्ण आहे तरी कसा? आहे कसा गोकुळाचा चोर, श्रीहरी गोकुळाचा चोर, गोकुळाचा चोर, श्रीहरी गोकुळाचा चोर,
तुझा भाऊ तुला भेटायला आलाय तर तिला लवकरच बोलायला म्हणून सांगा. अहो आपण त्यांच्या घरी चला ना. नको नको इथेच बसतो. का लाज वाटते तिकडे यायला? आज नाही कसं वाटतं कारण माझं तुझ्याजवळ खालचे काम आहे. मग तुम्ही असं करा, तुम्ही इथेच बसा, आम्ही तिला इथेच पाठवून देतो. चला त्याच्याच घरी आहे तिने काहीच केलं दिसत नाही. काहीतरी युक्ती काढून त्याला ठार मारत पाहिजे. तू केव्हा आलास रे? अगं तो अजून काहीच केलं दिसत नाही. तो काढला अजून जिवंतच आहे. अरे मला अजून कशी संधी मिळाली नाही. मी माझ्या घरात केव्हाच विषारी दूध करून ठेवलं आहे. एकदा संधी मिळाली की त्या कार्ट्याला विषारी दूधला देऊन ठार मारणार आहे. शाबास मला तुझ्याबद्दल खात्री आहे. अरे पण तू आता जाणार कुठे? अगं मी माहेर राहू शकतो. नाचतो पण भूतासारखा टोपरावाला म्हणता की असं झालं. चला तर आपण आता गोकुळात जाऊन भ्रमण करूया. हॅलो राज सुवारे मला काय माहिती? माझ्या भावाला भेटायला गेलं ते तुम्हाला माझा राग का नाही ना आला? नाही ग पण तू तुझ्या भावाला इथे कडे घेऊन आलीस? त्याचं जरुरीचं काम असल्यामुळे तो लगेचच निघून गेला. बरं ठीक आहे मी वर आता बाहेर मंदिरात जात आहोत तेव्हा माझ्या कृष्णाला तुझ्याकडे सांभाळायला देत आहे. नीट सांभाळो. शांत राहा तुम्ही. मी त्याला माझ्या हातामध्ये सांभाळेन. आई आई मावशी फार चांगली आहे. ती माझा अगदी चांगला सांभाळ करेल. तू अगदी बिनधास्त राहा. बरं येते मी. तुला पाहिल्यापासून मला माझ्या मुलाच्या आजारी पडून देवाघरी गेला आणि मला त्याची आठवण आली की माझ्या तालीम पाठवून जाते रे. आणि तुला पाहिल्यापासून मला जरा बरं वाटतं. अगं मग मी आहे ना. मग कशाला काळजी करते? माझ्याकडे बघून तू तुझ्या मुलाचं दुःख विसर.
बाल तू मला आपली आई समजतोस ना, मग तू जसं आपल्या आईचा स्तनपान करतो तसं माझं स्तनपान करून माझ्या एवढ्या मनाला शांत कर. आणि माझं लहान असताना गेल्यामुळे त्याला जवळ घेण्याची इच्छा माझी अपूर्ण राहिली आहे. अपूर्ण राहिली आहे. तू माझं बाळ समजून तुझ्यापर्यंत पोहोचावे ही माझी इच्छा आहे. माते तू माझी मावशी नसून आईच आहे, तेव्हा आनंदाने स्वयंपाक करायला तयार आहे. मग हे बाळ आता वेळ नको, माझ्या भडकलेल्या मनाला शांत कर. असा जवळ ये. आप्पा, आलो. आता वध करायला आली. शेवटी आपल्या कामाची फळं भोगली ते आणि गेली स्वतः. हे काय आई तुझ्या डोळ्यात धूळ पेरून कवचाने माझ्या नाशाकरता पाठवलेली पुतना मावशी ती तुझी बहीण परमेश्वरानं आपल्यावरचं संकट टाळलं, बरं झालं. पण आता हिचं करायचं काय? पेंड्या हे सुद्धा मे वाकड्या. आलो, आलो देवा. अरे काय अरे ही तर आपली मावशी. काय झालं हिचं असं? आणि मी हिच्याशी लग्न करणार होतो. बरं झालं, नाही केलं नाही तर तू सुद्धा असाच वर गेला असता. ना, डॉक्टर असं बोलून मला खरोखरच वर गेल्यासारखं वाटतं. बरं ते जाऊ द्या. आता हिला फेकून गावाच्या वेशी बाहेर फेकून द्या. हॅलो, संजय पवार राहणार पण संकट टाळलं. आता आपल्या कृष्णाला भारत जपलं पाहिजे. हो बाई, हीच भीती वाटते मला. माझी कोणीच काळजी करू नका. माझं कोणीच काही करू शकणार नाही. बरं, तुम्ही दोघे इथे बोलत बसा. मी आज जाऊन स्वयंपाक करते. येते मी. राधे, तुझ्याकडे एकच पात्र असं वाटतं ग. एवढी काही सुंदर आहे तू म्हणजे गुलाबाचं फुल आहेस तू. ना. चिंताचं लागायचं मला. नयन बोले नयन बोले नयनाला. नयन बोले नयन बोले नयनाला. आदमी जादूगार पाहुणा, आदमी जादूगार पाहुणा, आदमी जादूगार पाहुणा. नयन बोले नयन बोले नयनाला, नयन बोले नयन
ते चालू होतं म्हणूनच बोललो ना. ते जाऊ दे रे, तुझ्या काय मनावर घेतोस? आधी काही म्हणा कृष्णा, तुमचं हे बघून ना मला काही तसंच होतंय पण जा ना घरी, बायको आहे ना तुझी. मग सोडते की नाही? का दादा असले नाही सांगितलं? अरे कृष्णा, आपलं काय झालं होतं? आपण सर्व चौघडी मिळून यमुना गावात चंद्रबाई घ्यायला होतो ना. हो का? मग चला तर. मग चल लवकर. चला चला. किती मस्त देखावा आहे नाही? मजा येईल खेळायला इथे. चल लवकर. आता आपण काय करायचं? तुम्ही काहीच काळजी करू नका, मी काढतो तो झेंडू. नको देवा, तुम्ही त्या यमुना गावात जाऊ नका. त्या गावात मोठ्या गाड्या आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी जाऊ का नाही सोबत? येऊन तू बघ हा.
खेळायचं नाही अजिबात. आता आपण सगळे गोकुळात जाऊया. चला चला. आणि मी माझ्या संगड्यांना इथेच बोललं होतं, ते सुद्धा अजून आलेले दिसत नाही. कोण आहे तू? इथे कशाला आला आहे? आणि माझा ते संबंध तरी काय? अरे तूच वैर आहेस माझा. माझ्या पुतणीला मार. आज तो माझ्या तावडीतून आज कसा सुटतो तेच मला पाहायचं आहे. मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडतो. अरे गवळ्याच्या पोरा, तू जरी किती विनंती जरी केलं तरी माझं मन काही पाझरणार नाही. आता तुझी 100 हळदी म्हणून समाज. अरे उर्मटा तुझं पुष्कळ ऐकून घेतलं मी. आता मात्र तुझ्या जीवनाचा शेवट जवळ आला आहे हे फक्त लक्षात ठेव. अरे जा रे. तुझ्यासारखा पोटा माझं काही करणार नाही. मी तुला काकडीसारखा करा खाऊन टाकेल हे लक्षात ठेव फक्त. नाहीतर या हाताने तुझी मालमन करू तुला तुझ्या करू त्या कोणा फायदा घालेल. हलकटा भटा तुझ्या वल्गड्या आता पुऱ्या कर. तुझ्या अंगात जर हिंमत असेल तर वाचव आपला प्राण. तुला पण त्या कृष्णाच्या भेटीला वाटवतो. शेवटी आपल्या कर्माची फळं भोगली झाली आणि गेला स्वर्गाला निघाला. शेवटी तुझ्याला तू मेला ना. कंसाने माझ्या नाशकाचा पाठवलेले मायावी राक्षस हे शेवटी मेले. चला आई वाट पाहत असेल. अरे बघ कृष्णा ह्याचं करायचं तरी काय. उचला त्याला आणि द्या गावाच्या बाहेर फेकून. शिकारी
कुठे पत्ताच लागेल नाही तुला माहित आहे का गं? मी पण सकाळपासून त्याला शोधते मला ते दिसला नाही. सारं भरपूर पाहिलं तुला पत्ता लागत नाही. कुठे बरं शोधायचं त्याला? आई वाट पाहून थकली अशी. बाबा आम्ही आलो. अरे पण तू सकाळपासून कुठे गेला होतास? सारं गोकुळाचे घडे पालखी घातली का? तरी तुला पत्ता लागला नाही. हो, नाही. आम्ही लोकं सुरुवात केली. तेव्हा कृष्णाचं आणि महाबळाला युद्ध झालं. त्याने महाबळाला ठार मारलं. हो बाई, खरंच आतापासून कृष्णाला फारच जपलं पाहिजे. कृष्णा, मला तुझी खूप भीती वाटते. माझ्या जरी तू नजरेआड झालास तरी मला काहीच कळत नाही. कृष्णा, कृष्णा, तू कुठे सुद्धा बाहेर फिरायला जाऊ नकोस. तू किती संकटातून असलास हे तुला माहित नाही. तुम्ही माझ्याबद्दल काहीच काळजी करू नका. माझ्यावर कितीतरी संकट आले तरी मी त्यांना पार पाडणे समर्थ आहे. आता आपण मंदिरात जाऊन देवीची पूजा करूया, म्हणजे आपल्यावरचं संकट पूर्णपणे टाळेल. हो नाही, चला आपण जाऊया. चला माई, आपण देवीची आराधना करूया. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, तुझी हौस पुरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, तुझी हौस पुरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, तुझी हौस पुरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, तुझी हौस पुरवीना, पालकी गावात मिरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना. पूजिले तुळजापूर, मग मारिले महिषासूर, मग मारिले महिषासूर. पहिले पूजिले तुळजापूर, मग मारिले महिषासूर, मग मारिले महिषासूर, मग मारिले महिषासूर. हळदी कुंकू मी तुलाच वाहीना, हळदी कुंकू मी तुलाच वाहीना, तुझी पालकी गावात मिरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, तुझी हौस पुरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे, तुझी हौस पुरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना, तुझी पालकी गावात मिरवीना. नऊ दिवसाचे नवरात्र
तुझी पालकी गावात मिरविना तुझी पालकी गावात मिरविना आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरविना तुझी पालकी गावात मिरविना तुझी पालकी गावात मिरविना 8 दिवसाच्या मंगळवारी तुझा उपवास करीन मी भारी आठ दिवसाच्या मंगळवारी तुझा उपवास करीन मी भारी तुझा उपवास करीन मी भारी तुझा उपवास करीन मी भारी तुझी ओटी मी श्रद्धेन भरीन तुझी ओटी मी श्रद्धेन भरीन तुझी पालकी गावात मिरविना तुझी पालकी गावात मिरविना आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे तुझी हौस पुरविना तुझी पालकी गावात मिरविना तुझी पालकी गावात मिरविना